नमस्कार मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेचे पूर्ण सार आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की शरीराची तादात्म्य केल्याने आपल्याला सर्व प्रकारची दुःख भोगावी लागतात। हे कौंतेय, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा, उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहे। हे भरत वंशजा, ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपेक्षा निर्माण होतात आणि मनुष्याने स्तुब्ध न होता ती सहन करण्यास शिकले पाहिजे। उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या स्पर्शानेही सुख मिळते, परंतु हिवाळ्यामध्ये आपण तेच पाणी अतिशय थंड असल्याने टाळतो। या दोन्ही बाबतीमध्ये पाणी तेच आहे, परंतु शरीराच्या संपर्कामुळे ते सुखकारक किंवा दुःखदायी असल्याचे आपण अनुभवतो। सुखदुःखाच्या या सर्व भावना शरीरामुळे उत्पन्न होतात। काही विशिष्ट स्थितीमध्ये शरीर व मन सुख आणि दुःख अनुभवतो। सुखी असणे ही जीवात्म्याची स्वरूप स्थिती असल्याने आपण सतत सुखाच्या शोधात असतो। जीवात्मा सच्चिदानंद विग्रही असणाऱ्या भगवंतांचा अंश आहे। खरे पाहता देशपात्र कालातील असलेल्या कृष्ण या नावाचा अर्थ सर्वच सुख आहे। कृष म्हणजे सर्व आणि न म्हणजे आनंद। कृष्ण हे आनंदाचे सार आहे। त्यांचे अंश मात्र असल्यामुळे आपण सुखाच्या शोधात असतो। सागराच्या एका थेंबामध्ये सागराचे सर्व गुण असतात आणि आपण परमपूर्णाचे अंश मात्र असलो तरीही आपल्यातही त्याच्यासारखे शक्तिमय गुण असतात। अणुस्वरूप जीवात्मा अत्यंत सूक्ष्म असला तरीही तो आश्चर्यकारकरित्या पूर्ण शरीरात कार्य करण्यासाठी संचलित करीत आहे। जगामध्ये आपण अनेक शहरे, महामार्ग, मोठ्या इमारती, स्मारके आणि मोठमोठ्या वसाहती पाहतो, परंतु हे सर्व कोणी केले आहे? हे सर्व ज्या शरीरातील अतिसूक्ष्म जीवात्म्याने केले आहे। एक सूक्ष्म चित्कन अशा आश्चर्यकारक गोष्टी करू शकत असेल तर परम सत्य भगवान काय करू शकतात याची आपण कल्पनाही करू शकत नाही। परमपूर्ण भगवंताचे सत, चित आणि आनंद हे गुण प्राप्त करण्यासाठी जीवात्म्याची भावनिक ओढ असते। तथापि बौद्धिक देहामुळे ही ओढ विफल होते। जीवात्म्याची ही इच्छा पूर्ण कशी करावी हे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे। वर्तमान स्थितीमध्ये आपण अपूर्ण साधनांची सच्चिदानंद जीवन प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहोत। खरे तर भौतिक देहामुळे या देहाकडे होणारी आपली प्रगती रोखली जात आहे। म्हणूनच या देहापलीकडील आपल्या अस्तित्वाचा साक्षात्कार होणे आवश्यक आहे। आपण म्हणजे देह नव्हे, या भौतिक ज्ञानाने भागणार नाही। आपण स्वतःच्या देहाचा दास नव्हे तर स्वामी भिन्न असले पाहिजे। गाडी योग्यरित्या कशी चालवावी याचे ज्ञान असल्याचा सदुपयोग होईल, परंतु असे ज्ञान नसल्यास आपले जीवन धोक्यात येईल। देह हा इंद्रियांनी बनला आहे आणि इंद्रिय विषयाच्या मागे धावत असतात। डोळे एखाद्या सुंदर व्यक्तीस पाहून सांगतात, किती सुंदर मुलगी आहे, किती देखणा मुलगा आहे, चला जाऊन पाहू। कान आत्म्याला सांगतात, किती मधुर संगीत आहे, चला जाऊन ऐकू। जेव्हा सांगतात स्वादिष्ट भोजन मिळेल, असे छान उपहारगृह आहे, चला जाऊया। अशा प्रकारे इंद्रिय आपल्याला जागोजाग ओढून नेतात आणि त्यामुळेच आपण गोंधळून जातो। ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव इतस्ततः ओढून नेली जाते, त्याचप्रमाणे भटकणाऱ्या कोणत्याही एका इंद्रियावर मन केंद्रित झाले तर ते इंद्रिय मनुष्याची बुद्धी हरण करते। इंद्रिय संयम कसा करावा हे जाणून घेणे आवश्यक आहे। इंद्रियावर स्वामित्व कसे मिळवायचे याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीस गोस्वामी हे नाव दिले जाते। गो म्हणजे इंद्रिय, स्वामी म्हणजे वश करणारा, म्हणून इंद्रियांना वश करण्यास गोस्वामी असे म्हणतात। श्रीकृष्ण सांगतात की या भ्रामक भौतिक देहाशी तादात्म्य करणारा मनुष्य स्वतःला आत्म्याच्या स्वरूप स्थितीमध्ये स्थित करू शकत नाही। शारीरिक सुख आणि चंचल आणि उत्पन्न करणारे आहे। क्षणभंगुर असल्याने आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही। शरीराचे सुख नव्हे तर आत्म्याचे सुख हाच खरा आनंद आहे। आपण शारीरिक सुखाने विचलित होणार नाही, अशा प्रकारे आपले जीवन असले पाहिजे। जर काही कारणाने विचलित झालो तर या देहापलीकडील आपल्या वास्तविक रूपामध्ये आपण स्वतः स्थिर करू शकणार नाही। जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही।